समजा आता आमदारकीची निवडणूक हा आले ना चांगले पाटलांचं मस्त त्यांनी पाणी बिणी केलं शाळा केली आम्हाला रान हिरवं केलं पीक काढतोय आम्ही चांगलं आहे मजात आहे. कोण निवडून आलं काय? पाटील आले पाहिजे ना आपले मग पाणी नको का ओढून द्यायला. बाकीचे पण उभे आहेत म्हणतात दुसऱ्या उमेदवाराला निवडून द्यायचं. आता त्यांचं काय सांगा बाकीच्यांचं पण आपल्या मनाने आपण द्यायचं ना यांना पाटलाला निवडून. हा का? पहिला कसा होता तालुका आता चांगला आहे हिरवागार चांगला मळा झालाय चांगला. कोण निवडून येईल आता? वळसे पाटील. का बरं वळसे पाटील? आपलं तेवढी व्यवसाय केली त्यांनी, काय केलं? शाळा केली, कॅनल केला, पाट झाला, चांगलं केलं, सुधारणा केली म्हणून हे मंचर ठाम आहे. तुमचं माहेर सासर ह्याच तालुक्यातलं का? याच मुळवाडीतली मी, मुळेवाडीतलं बाबाची बाई. हा का? याच्या आधीचा तालुका कसा होता आता कसं आहे? चांगलं वाटतं ना, आता चांगलंच आहे. नाही पण एक आपण म्हणतो ना पाणी असल्यावर वेगळी परिस्थिती असते, पिकायचं नव्हतं पिकत, आता कसं आहे? आता पीक पाणी चांगलं येतंय ना पाण्यामुळं. पाणी आणलं म्हणून सुधारणा झाली मंचरची मळ्यांची. कोणत्या उमेदवाराला तुम्ही आमदार म्हणून निवडाल? साहेबांना, वळसे पाटील साहेब. का वळसे पाटील साहेबच का? अहो हे तर आंबेगावचं दैवतच आहे, मी तर बोलेल आंबेगाव तालुक्याचं दैवत. कामांचं काही सांगताच आहे ना, इतकी कामं केल्या त्यांनी सर्व. साहेबांमुळेच आज हा तालुका सुजलम सुफलम झालेला आहे. 90च्या आधी तालुक्यातली काय परिस्थिती होती? पाणी नव्हतं मंचरला, तर पाणी विके मंचर म्हणायचे पूर्वी. पण साहेबांमुळे आंबेगाव तालुक्याची खूप सुधारणा झाली. आंबेगाव तालुक्यामध्ये कॉलेज आलं, इंजिनिअरिंग, भरपूर ग्रामीण रुग्णालय झालं, भरपूर म्हणजे साहेबांमुळे आज सगळं हे तालुका सुजलम सुफलम झालेला आहे एवढंच म्हणेन. आणि तालुक्याचं दैवत आहे ते. आता पुन्हा जर निवडायचं झालं तर कोणाला निवडाल? साहेबांनाच, प्रश्नच नाही. आणि साहेब येणारच. नेतृत्व कसं वाटतं साहेबांचं? तर शांत स्वभाव साहेबांचं, म्हणजे काय असं वर्णनच करू शकत इतके साहेब स्मित भाषी म्हणून आपण म्हणतो तसे आहे. असं कोण उमेदवार निवडून यावं? आता हेच साहेबच निवडून यावं वाटतं दुसऱ्याकडं. का बरं? का बरं? मग साहेबांची कामच तेवढी येतं, मग काय बरं म्हणजे काय काय काम? किती काय आता कामं काय सांगायची तुम्हाला आता कामं. तुम्ही 90च्या आधीचा आंबेगाव पाहिला असेल, 90च्या नंतरचा आतापर्यंत पाहताय, काय बदल वाटतोय? आता भरपूर बदल आहे. आता काय बदल सांगू तुम्हाला, कितीतरी बदल आहे. मग म्हणजे शेतीचा असेल, शेतीचा पण मग पाणी नव्हतं पहिलं, हे पाट्याचं पाणी झालं, धरण झालं डिंब्याचं. मग पहिलं पाणी नव्हतं इकडे मंचरला अजिबात. त्यांच्यामुळं असला पाहिजे. आता निवडणूक आलेली आहे, कोणाला आमदार करायला आवडेल? साहेबांनाच. साहेबांना. हो. का बरं? का बरं माहिती, साहेबांनी तेवढे कामच केलेत. काय काम? रस्ते हे ते, शाळा, परत दवाखाने, बरेच काम केले. साहेबांमुळे बदल झाले असं वाटतं का? हो झालाय. मग कोण निवडून येईल आता? वळसे साहेबच येतील निवडून. का बरं? कारण त्यांनी म्हणजे आंबेगाव तालुक्यात बरीच कामं केलेली आहेत ना. एक काळ असा होता की ह्या मंचर गावात शहरामध्ये पाणीसुद्धा नव्हतं प्यायला, खूप बिकट परिस्थिती होती. पण ज्या वेळेला वळसे साहेब आले ना तेव्हापासून म्हणजे हे आंबेगाव तालुका आणि त्यात हे मंचर सिटी भाग एवढा सुधारला आहे की प्रमाणाच्या बाहेर. आणि त्यात म्हणजे आता त्यांनी गोरगरिबांसाठी भरपूर कामं केलेली आहे, हॉस्पिटल, हे कॉलेज, हे सगळं केलेलं आहे ना गरिबांसाठी. तर गरीब पण लाभ घेतात आणि श्रीमंत पण लाभ घेतात. आणि हे पाणी पार म्हणजे इथून तर पार बरेच लांब गेलेले आहे, खाली पार बारामतीपर्यंत. फक्त आता एवढीच विनंती आहे की डिंबे धरणातलं पाणी इकडे गेलं नाही पाहिजे. साहेबांना एवढीच विनंती आहे आमची. काय जण म्हणतात नाही ना, आमची विनंती आहे ना साहेबांना का तिकडे पाणी गेलं नाही पाहिजे. पाणी आता हे कसं आहे, हे जमीन हे इकडे ह्या लोकांच्या गेलेल्या आहेत ना, मग तिकडे त्या लोकांचा काय म्हणजे पाण्याचा संबंध नाही आहे ना. आता ते इकडं जर वर्षातून पाटाला 2 वेळा पाणी येत असेल तर मग ते एकदाही येऊ शकत नाही ना. त्याच्यामुळं आमदार साहेब आले पाहिजे ना, वळसे साहेब आले पाहिजे निवडून, अशी आमची मनापासून सर्वांची इच्छा आहे. आता रोहित पवार म्हणतात की बोगदेवाट पाणी माणिकदो मार्गे तिकडं. पण रोहित पवारांचा म्हणजे थोडक्यात काही संबंध नाही आहे ना. जमिनी इकडच्या लोकांच्या गेलेल्या आहेत, पाणी तिकडच्या लोकांना काय कारण आहे ना. तिकडल्या लोकांना पाणी नेण्याचा काहीच अधिकार नाही आहे. मग त्यासाठी वळसे साहेबच आले पाहिजे. वळसे साहेब जर आले तरच या आंबेगाव तालुक्याचं जरा हे होईल ना. त्याच्यामुळं सगळ्यांची अशी इच्छा आहे वळसे साहेब आलेच पाहिजे, तरच म्हणजे या आंबेगाव तालुक्याचा फायदा आहे. महिलांसाठी काय केलं? महिलांसाठी वळसे साहेबांनी भरपूर काय केलेलं आहे.
महिलांसाठी पण एक काळ असा होता की आमचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला एवढी इथं परिस्थिती बिकट होती की आम्हाला म्हणजे पार विहिरीवर एक असं छोटंसं तळं व्हायचं विहिरीमध्ये, त्याच्यातून पाणी असं बादल्याने ओढून हे करून आणायला लागायचं. इतकी परिस्थिती बिकट होती. पण साहेबांच्या कृपेने आणि आशीर्वादाने सगळं म्हणजे कुशल आहे आता. म्हणून अशी आमची मनापासून इच्छा आहे की वळसे साहेबच यायला पाहिजे.